नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजची अपडेट ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची आहे. जे विद्यार्थी भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापक म्हणजेच सर्वेयर भरती प्रक्रियेची आणि आपल्या जॉईनिंगची आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आहे. अखेर भूमी अभिलेख विभागाने 721 भूकरमापकांना नियुक्तीचे आदेश जे आहेत ते नुकतेच दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बातमीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. कोणत्या विभागात किती नियुक्त्या झाल्या, ज्यांची निवड अद्याप पेंडिंग आहे त्यांचं काय आणि पुढे काय होणार हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आर्टिकल मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप्स आहेत, लिंक्स दिलेल्या आहेत, तर जॉईन करा, तिथे मिळून जाईल. किंवा आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा वापर करा. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ताज्या बातमीनुसार भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक, ज्याला सर्वेयर म्हणलं जातं, या पदासाठी जी परीक्षा पार पडली होती त्यातील एकूण 903 पदांपैकी तब्बल 721 पदांच्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत. ही अतिशय अधिकृत माहिती प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त विकास गजरे साहेब यांनी दिलेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ते येत्या महिन्याभरातच आपल्या कामकाजावर रुजू होतील. आता आपण थोडं मागे जाऊन या परीक्षेची आकडेवारी पाहूया, जेणेकरून तुम्हाला या स्पर्धेचा अंदाज येईल. मित्रांनो, या भूकरमापक पदभरतीसाठी एकूण 34,532 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यांपैकी 30,656 उमेदवारांनी प्रत्यक्ष ऑनलाईन परीक्षा दिली होती. ही परीक्षा 13 व 14 नोव्हेंबर रोजी प्रत्येकी 2 सत्रामध्ये घेण्यात आलेली होती. तुम्ही ही दिलेली असेल किंवा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता विभागावर जागा आणि परीक्षेला बसलेले विद्यार्थी किती होते ते आपण पाहूया. तर बघा, पुणे विभागामध्ये पाहिलं तर 83 पदं होती. त्यासाठी 2,973 उमेदवारांनी परीक्षा दिली. कोकण विभागामध्ये सर्वात जास्त होती पदे 259. त्यासाठी 8,148 उमेदवारांनी परीक्षा दिली. नाशिक विभागामध्ये 124 जागांसाठी 4,340 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. संभाजीनगर विभागामध्ये 210 जागांसाठी 8,276 उमेदवार होते. तसेच अमरावती विभागामध्ये 117 जागांसाठी 3,679 उमेदवार आणि नागपूर विभाग 110 जागांसाठी 3,240 उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. मित्रांनो, 30 जानेवारी रोजी या परीक्षेचा निकाल लागला आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाली. याबद्दल आपण ऑलरेडी जे आहे आपल्या चॅनलवर अपडेट्स दिलेले आहेत. आता मुख्य मुद्दा म्हणजे ज्या 721 जणांना नियुक्ती मिळाली आहे त्यांची विभागावर आकडेवारी काय आहे तर ती आपण पाहूया. तर पुणे विभागात 71 उमेदवारांना नियुक्ती मिळालेली आहे. मुंबई म्हणजे जे कोकण विभाग आहे सर्वाधिक जास्त, इथं 222 उमेदवारांना नियुक्ती आहे. नाशिक विभागामध्ये 97, संभाजीनगर विभागात 159, अमरावती विभागात 88 आणि नागपूर विभागात 84 उमेदवारांना नियुक्तीपत्रे मिळाली. अशी एकूण 721 उमेदवार रुजू होणार आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सर, एकूण पदे तर 903 होती, मग 721 जणांचीच नियुक्ती का? उर्वरित विद्यार्थ्यांचं काय? तर मित्रांनो, काळजीची कारण नाही. उर्वरित 124 जागांवरील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी सध्या सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे जे मेडिकल सर्टिफिकेट, खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र किंवा माजी सैनिक असल्याच्या प्रमाणपत्राची छाननी सुद्धा सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच या 124 उमेदवारांनाही नियुक्तीचे आदेश दिले जातील. आणि राहिला प्रश्न उरलेल्या काही जागांचा, तर 903 जागांपैकी 58 जागा या माजी सैनिकांसाठी राखीव होत्या, पण तिथे पुरेसे उमेदवार मिळालेच नाहीत. त्यामुळे त्या जागा तशाच राहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, ही होती भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापक भरतीची संपूर्ण आणि सविस्तर अपडेट सोप्या भाषेमध्ये. ज्या 721 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि ज्यांच्या हातात नियुक्तीपत्र पडले आहे त्या सर्वांचे स्टडी फ्लो अपडेट्स आपल्या चॅनलतर्फे, आपल्या कुटुंबातर्फे खूप खूप अभिनंदन. तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ज्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे त्यांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवावीत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला कॉमेंटमध्ये विचारा. अशाच ऑथेंटिक आणि वेळेवर अपडेट मिळवण्यासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ग्रुप्सवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.